शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कृषीवय चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये नायट्रोजनची कमतरता कशामुळे होतं, त्याची कमतरतेची लक्षणे काय व त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे काही फॉस्फरस आहे त्याची कमतरतेची काय लक्षणे आहे, त्याची आपल्या पिकामध्ये कमतरता दूर करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, सविस्तर माहिती मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघितली। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही तिसरं जे काही अन्नद्रव्य आहे मुख्य अन्नद्रव्यापैकी ते म्हणजे पोटॅशियम। मित्रांनो, याची आपल्या पिकामध्ये कमतरतेची काय लक्षणे आहे, त्याचबरोबर पोटॅश आपल्या पिकामध्ये कमी झाला तर त्याची काय कारण आहे कमी होण्याची, त्याचबरोबर पोटॅश आपल्या पिकामध्ये कमी झाल्यानंतर आपण काय उपाययोजना केला पाहिजे व कोणत्या अशा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे त्या आपण आपल्या पिकामध्ये जर योग्य वापर केला तर त्या ठिकाणी पोटॅशची कमतरता ही भरून निघणार आहे। मित्रांनो, ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या। मित्रांनो, आपल्याला साईज वाढायचं म्हटलं की आपल्या लक्षात येतं पोटॅशियम। मित्रांनो, प्रत्येक जे काही फळबाग असो किंवा कोणताही माल असो, मग ते दाणे भरणं असो किंवा पिकाची डाळिंबाची साईज असो, मोसंबीची साईज असो, टरबूज खरबुजाची साईज वाढवणं असो, सर्वात महत्त्वाचा साईज वाढवण्यासाठी जो काही अन्नद्रव्य काम करतो तो म्हणजे पोटॅशियम। तर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये जर पोटॅशियम हा कमी झाला तर आपल्या पिकामध्ये त्याची काय लक्षण हे दिसून येतात। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची जी काही पहिले लक्षण आहे ते म्हणजे आपले जे काही पीक आहे, पिकाच्या जे काही पानाच्या ज्या काही कडा आहे त्या पिवळ्या होतात, त्याच्यानंतर ज्या काही पिवळ्या झाडाला ज्या काही कडा आहे त्या साईडना जळू लागतात, त्याला आपण लीफ बर्निंग असं सुद्धा म्हणतो। त्याच्यानंतर हे जे काही पानं पिवळे होऊन कडा जळण्याची जी काही समस्या आहे ती जे काही जुने पानं जी काही आपल्या पिकावर आहे त्याच्यावर सर्वात जास्त दिसून येतात। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे जे काही आपले पान आहे पिकाचे त्याला वाक पडतो, त्याच्यानंतर खोड हे कमकुवत होतं, आपल्या पिकामध्ये फुलधारणा ही कमी होते, फळधारणा कमी होते, त्याच्यानंतर फुलगळ होते, फळ सुद्धा गळ त्या ठिकाणी होऊ शकते। त्याचबरोबर जर आपल्या पिकामध्ये मॅच्युरिटी स्टेजला जर पोटॅशियमची कमी झाली तर आपल्या पिकांना साईज येत नाही, रंग येत नाही, पिकामधली जी काही चव ही कमी होते व त्याच्याबरोबरच गोडी सुद्धा कमी पोटॅशच्या कमतरतेमुळे होते। त्याचबरोबर आपल्या पिकावर जे काही रोगांचा व किडींचा जो काही प्रादुर्भाव आहे तो सुद्धा जास्त होतो। तर मित्रांनो, हे जे काही 5-6 जे काही लक्षणं जर आपल्या पिकामध्ये जर दिसले तर आपण योग्य पोटॅशियमचा वापर आपल्या पिकामध्ये करून जी काही कमतरता ही दूर करू शकतो। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचं, आपल्या पिकामध्ये पोटॅशियम कमी होण्याची काय कारण आहेत। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे काही कारण आहे, आपल्या पिकामध्ये एक तर आपली जी काही जमीन आहे ती हलकी असणं किंवा तिच्यात वाळूचं प्रमाण जास्त असतं। मित्रांनो, वाळूचं प्रमाण जास्त असल्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये जी काही पोटॅशियमची जी काही कमतरता आहे ती होऊ शकते। त्याचबरोबर जर आपण जास्त नायट्रोजन युक्त खतांचा जर वापर केला त्या ठिकाणी सुद्धा पोटॅशियमची कमतरता आपल्याला जाणवू शकते। त्याच्यानंतर आपल्या पिकांमधून जर अन्नद्रव्याचा निचरा म्हणजे लिचिंग आउट पाण्यामुळे म्हणा किंवा पावसामुळे म्हणा जर जास्त झाला, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जमिनीतून अन्नद्रव्य निघून गेल्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये पोटॅशियमची कमतरता ही जाणवू शकते। त्याच्यानंतर आपल्या जमिनीचा जो काही पीएच आहे तो जर असंतुलित असला त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पिकामध्ये पोटॅशची कमतरता ही होऊ शकते। तर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये पोटॅशियमची कमतरता दूर करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना हे केल्या पाहिजे। सर्वप्रथम मित्रांनो, आपण जर ज्वारी, कापूस, ज्वारी, उडीद, मूग यासारखे जे काही भुसार मालाचे जे काही पीक आहे किंवा कोरडवाहू जे काही पीक करत असलो तर त्यामध्ये आपण त्यांच्या बेसल डोसमध्ये म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर त्या ठिकाणी करू शकतो। त्याच्यानंतर जर आपण मोसंबी, टरबूज, खरबूज, पेरू, डाळिंब हे जे काही फळबागाचे जे काही पीक आहे त्याच्यामध्ये आपण MOPचा वापर न करता सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे 0,050 हे जे काही खत आहे त्यांचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो। मित्रांनो, हे आपण बेसल डोस मध्ये सल्फेट ऑफ पोटॅश आणि म्युरेट ऑफ पोटॅश यांचा वापर करू शकतो। त्याचबरोबर जर आपण फवारणी जर करायची म्हटलं पोटॅशची कमतरता दूर करण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण 0,050, 13,045 त्याच्यानंतर सल्फेट ऑफ पोटॅश आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची जी काही आहे ती म्हणजे पोटॅशियम शोनाइटची फवारणी ही आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो। त्याचबरोबर ड्रिपना सुद्धा याचं प्रमाण जर आपल्या
पिकामध्ये पोटॅशची कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपण हे देऊ शकतो. मित्रांनो, हे झालं विद्राव्य खत. आपल्याला जर जैविकरित्या आपल्या पिकाला पोटॅश जर उपलब्ध करून द्यायचं असेल तर आपल्याला जे काही पोटॅश मोबिलायझिंग जे काही बॅक्टेरिया आहे म्हणजेच KMB चा वापर आपण आपल्या पिकामध्ये करू शकतो. तर मित्रांनो, हे KMB बॅक्टेरिया काय करते, जमिनीत असल्या पडलेला असलेला किंवा फिक्स झालेला जो काही पोटॅशियम आहे तो स्वतः जे काही मुळ आहे पिकांना मुळापर्यंत आणून देते व जे काही आपले पीक आहे त्या पिकांचे जे काही मुळ आहे त्या पोटॅश अपटेक करायला त्या ठिकाणी मदत करतात. मित्रांनो, आपल्याला आपण पिकामध्ये जे काही पोटॅशची कमतरता ही होऊन द्यायची नसेल तर आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की आपल्या पिकामध्ये जे काही ऑर्गॅनिक मटेरियल आहे, ऑर्गॅनिक मटेरियल आपल्या पिकामध्ये जास्त टाकणे म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत याचा वापर वाढवणे. त्याचबरोबर आपल्या जमिनीचा जो काही ऑर्गॅनिक कर्ब आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे त्याचं पर्सेंटेज 1% जास्त ठेवणं. मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये जर पोटॅशची व फॉस्फरसची कमतरता ही आपल्याला जाणवत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचं आहे पाण्याचा व जमिनीचा pH. पोटॅशची व फॉस्फरसची कमतरता दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीचा जो काही pH आहे तो 6.0 ते 7.5 या दरम्यान पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकांचे जे काही मूळ आहे त्या पोटॅशला अपटेक करून झाडाला पोटॅशची जी काही उपलब्धता ही जास्त करून देतील. व सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पिकामध्ये आपण नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश हे तिन्ही जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे त्यांचा संतुलित वापर जर केला तर आपल्या पिकामध्ये पोटॅशियमची जी काही कमतरता ही होणार नाही. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये, मागच्या 2 व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश यांची जे काही कमतरतेची कारणं, कमतरतेची लक्षणं, त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघितली. पुढच्या जे काही व्हिडिओमध्ये आपण आपल्या पिकामध्ये जे काही दुय्यम अन्नद्रव्य आहे त्यांची जे काही कमतरतेची लक्षणे, त्याचबरोबर त्याची उपाययोजना, त्याची कारणे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.